नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरी बडबडे, डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन म्हणजेच मेंदू विकास तज्ज्ञ. आज आपण मदर्स डे सेलिब्रेट करतो आहे. या संदर्भात मला या विशेष मुलांच्या आईंसाठी काही मेसेज द्यायचा आहे. आई होणं हे सोपं नसतं आणि त्याहून ह्या विशेष मुलांची आई होणं म्हणजे फारच कठीण. जे बाळ बोलू शकत नाही, चालू शकत नाही, जे बाळ आपल्या भावनासुद्धा व्यक्त करू शकत नाही, अशा मुलांसाठी आपल्या या आया अगदी भक्कमपणे उभ्या असतात. आम्ही सांगत असतो त्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, कन्सल्टंटकडे जातात, थेरपी वेगवेगळ्या घेतात आणि हे सगळं त्या निरंतर करत असतात. आम्ही थेरपी घेतो, पण ती थेरपी घरी कळवून घेण्याचं काम हे त्या आईचं असतं आणि ती खूप छानपणे ते निभावत असते. कारण तिला वाटतं की माझं बाळ हे या जगामध्ये नॉर्मल मुलांसारखं वावरायला हवं. आज मी बऱ्याच आया बघितलेल्या आहेत की ज्या 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आपल्या मुलांसाठी निरंतर काम करत असतात. का तर त्यांची हळूहळू वाढ व्हायला पाहिजे, जेणेकरून ते नॉर्मल मुलांसारखे जगायला पाहिजेत. यासाठी त्या सारख्या झटत असतात आणि निस्वार्थपणे ही सेवा त्यांची सुरूच असते. सल्यूट टू ऑल द मदर्स फॉर दे नेव्हर लेट होप फेड. थँक यू. हॅपी मदर्स डे.